तो विषय जुना होऊन गेला, सगळ्यांची प्रतिक्रिया येऊन गेली आहे त्याच्यावरती. आता काही बोलायचं की अर्थ नाही आहे. जे आता हिंदुत्वाचा विषय घेऊन हिंदुत्वावरती बोलणारे, हिंदुत्वाचा वारसा चालवणारे जर अशा प्रकारचे शब्दप्रयोग करत असतील, या प्रकारे बोलत असतील, त्यांच्याबद्दल काय बोलायचं, आपलं तोंड खराब करणं आहे. त्याच पद्धतीने उद्धव ठाकरेंना असं म्हटलं होतं की आम्ही मोहन भागवतजी केव्हा जातील, त्यानंतर आम्ही जाऊ, त्यासाठी आम्ही वाट पाहत होतो, पण ती गेली नाही असे हे काय फालतूच्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या. आणि मला काही करायचं नाही म्हणून दुसऱ्याकडे बोट दाखवायचं, ते करतील तर मी करेल असं होत नाही. तुमच्या मनामध्ये जर श्रद्धा असेल तर तुम्ही कराल, तुमच्या मनात श्रद्धा नसेल तर तुम्ही नाही कराल. हा प्रत्येकाचा व्यक्तिगत आपला आपला प्रश्न आहे. गोविंदजी, बाळासाहेब ठाकरेंचा वारसा चालवणारे जे दोन लोक, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, त्यांच्याकडून अशी वेगवेगळी वक्तव्य येणे दुर्दैवी वाटते. यांच्याबद्दल मी आधी खूप बोललेलो, आता काही बोलायची इच्छा नाही आहे. हिंदी में जानना चाहेंगे वक्तव्य जो है उसके बारे में? बहुत सारा कुछ बोला जा चुका है इस विषय के अंदर, और एक लोग बोल चुके हैं, इसलिए उसको और बोलने की कोई इच्छा नहीं है, और अब बोल के कोई फायदा भी नहीं है. अच्छा है, प्रदूषण के हिसाब से, पर्यावरण के हिसाब से, और जो अनेक वर्षों सुप्रीम कोर्ट के तक उसके अंदर निर्देश है, डेसिमल उन्होंने तय करके दिया था सुप्रीम कोर्ट ने, उसका पालन नहीं होता है, इसलिए मुख्यमंत्री को विधानसभा के अंदर ये स्टेटमेंट देना पड़ा. और उसके लिए उन्होंने वो संबंधित जो थाना है उसका जो इंचार्ज है उसको उसके लिए उन्होंने जिम्मेदार बनाया. बहुत अच्छी बात है. लाऊडस्पीकर वरती जे काही विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आलेलं आहे ते स्वागत योग्य आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने सुप्रीम कोर्टाने पण याच्या आधी अनेकदा याचे निर्देश दिले आहेत, त्याचं डेसिमेल निश्चित करून दिलेलं आहे. त्याचं उल्लंघन जर होत असेल तर त्याच्यावर ते कार्यवाही करावी आणि त्याची जिम्मेदारी संबंधित पोलीस स्टेशनच्या इन्चार्जला दिलेली आहे. ही गोष्ट स्वागत योग्य आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने, या ध्वनी प्रदूषणाच्या दृष्टीने याच्यावरती जे त्यांनी स्टेप घेतले स्वागत योग्य आहे. मागच्या महिन्यात हिंदू परिषदेचे बजरंगचे कार्यकर्त्यांनी पूर्ण मेहनत घेतली, पण त्यावर काहीही पाहिजे तशी पोलिसांकडून कारवाई झाली नाही. काही कार्यकर्ते म्हणाले की आम्ही आंदोलन उभं करू, पण आंदोलन होणार नाही असं पण वरिष्ठांकडून आलंय, असं ते म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांकडून कळलं. काय सांगाल, दर महिन्यात जर नागपूर सारख्या शहरात अशा कारवाया होत आहेत, शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर 11 गाईचे पावलं फेकली गेली, किंवा भारत माता चौकासारख्या भारत मातेच्या पुतळ्यासमोर किंवा भारत मातेच्या पूर्ण नकाशासमोर जर गोमातेला कापून फेकलं जात आहे, तर संघटना म्हणून आणि प्रमुख म्हणून तुम्ही काय सांगा? असं आहे की कोणी असा आम्हाला निर्देशित करू शकत नाही की तुम्ही आंदोलन नका करू. कोणाची इतकी ताकद नाही. विश्व हिंदू परिषद स्वायत्त संघटन आहे, आपला निर्णय घ्यायला स्वयं सक्षम आहे. कोणाची निर्देशाची आम्ही पाठ पाहत नाही. एक गोष्ट. दुसरी गोष्ट ही आहे की ह्या विषयावरती मी 2-3 चॅनल्सवरती खूप चांगला आपलं सगळं विषय मी मांडलेला आहे की या सरकार जिने या गाईला गौमाता घोषित केलेला आहे आणि गाईच्या हत्येवरती, परिवहनावरती प्रतिबंध आहे, तर त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पण सरकारचीच आहे. जर सरकार आपल्या ह्या कायद्यामध्ये अंमलबजावणीमध्ये नापास होत आहे तर याची जबाबदारी सरकारचीच आहे. आणि म्हणून आपल्याला, आणि आत्ता जे नागपूरचे 2-3 गोष्टी तुम्ही म्हटल्या, तर तुम्हाला माहीत असेल की आमचे स्टेप्स कधी थांबलेले नाही आहे. 4 दिवस आधीच मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांनी विधानसभेमध्ये हा विषय उचललेला आहे. याचा अर्थ हा आहे की आम्ही त्याला सोडलेलं नाही आहे आणि कोणी आम्हाला थांबवू शकत नाही. विश्व हिंदू परिषद स्वायत्त संघटन आहे, आपला निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे. सरकारच्या विरुद्ध जे काही आंदोलनाची गरज पडेल, जेव्हा असं वाटेल आम्हाला की नाही सरकारच्या विरुद्ध आता सडकेवर उतरावंच लागेल, आम्ही मागे पुढे पाहणार नाही. सरकार कोणाचंही असो. पण पोलिसांकडून उदासीनता आहे. आता आहेच ना भाई, आहे म्हणून तर होऊन राहिलं आहे. अंमलबजावणी होत नाहीये म्हणून ते सगळं होत आहे. अंमलबजावणी झाली असते तर नसतं झालं ना, म्हणून तर सरकार तर फेलवर आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.